साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राजकारण केलं जात असून या माध्यमातून राऊत कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेच्या नेत्या जान्हवी सावंत आणि महिला जिल्हा प्रमुख श्रेया परब यांनी केलाय। कौटुंबिक वादाला राजकीय रंग देणं चुकीचं असून अशा प्रकारे राजकारण थांबवावं अशी मागणी त्यांनी केली आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला आघाडीकडून खासदार विनायक राऊत यांची सून आणि नगरसेवक गीतेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी जे काही समाज माध्यमांसमोर आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपावर जे काही गलिच्छ राजकारण सुरू आहे त्या गलिच्छ राजकारणाला उत्तर द्यायला आम्ही दोघी जणी इथे आहोत। मी जान्हवी सावंत, शिवसेना उपनेता आणि जिल्हा प्रमुख श्रेया परब मॅडम, आम्ही खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आलेलो आहोत। सगळ्यात प्रथम म्हणजे प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी कौटुंबिक वाद असतात। इवन आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याही घरात कौटुंबिक वाद होते आणि आजही आहेत, पण कधीही सत्तेत असताना किंवा आत्ता आम्ही ते कौटुंबिक वाद चव्हाट्यावर किंवा समाज माध्यमांसमोर आणले नाहीत, कारण आम्हाला वाटतं ते सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही आणि आम्ही नक्कीच सुसंस्कृत आहोत। त्यामुळे कुणाच्याही कुटुंबातले वाद समाज माध्यमांवर आणणं आम्हाला सोयीस्कर वाटत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे गिरिजा राऊत ह्या 2023मध्येच खासदारांच्या घरातनं बाहेर पडल्या। त्यांच्यावर जे काही अत्याचार झाले त्याच वेळेला, ज्या वेळेला त्या बाहेर पडल्या त्याच वेळेला जर त्यांनी पोलिसात नेऊन तक्रार केली असती तर आतापर्यंत कदाचित प्रकरण मिटलं असतं किंवा त्यांना न्याय मिळाला असता। 23ला बाहेर पडल्यानंतर 26पर्यंत त्या गप्प का राहिल्या, हा सर्वसामान्यांना जो प्रश्न पडतोय तसाच तो प्रश्न आम्हालाही पडतोय, पण त्याची उत्तरं भविष्यात मिळतील, कारण त्यांनी तक्रार केलेली आहे आणि ही सर्व गोष्ट, ही सर्व घटना ही न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे आम्ही काही फार त्याच्यावर भाष्य करणार नाही, कारण न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। पोलिसात जी काही तक्रार त्यांनी केली आणि त्यानुसार काय त्यांना न्याय मिळेल, त्यानुसार भविष्यात त्यांना त्यांचा न्याय मिळेल ही अपेक्षा आहे। परंतु आत्ता त्याच्यावर जे काय राजकारण चालू आहे मला वाटतं ते अतिशय गलिच्छपणाचं आहे, कारण या राजकारणात आपण जे आहोत ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजात घडलेल्या विकृतीवर बोट ठेवण्यासाठी आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर आपण हे करतो। एखाद्याच्या कौटुंबिक विषयात पडून त्यांच्या कुटुंबातले हेवेदावे बाहेर काढणं हे आपलं काम नाही असं आम्हाला वाटतं। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत, मला असं वाटतं की गिरिजा राऊत यांनी आरोप केले म्हणून जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये जो काही तमाशा चालू आहे, वेगवेगळ्या महिला आघाडी येऊन त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करतायत। प्रत्यक्षात माझं असं म्हणणं आहे, मणिपूरमध्ये एका महिलेची नग्नधिंड निघाली, त्यावर कधी तुम्हाला रस्त्यावर यावंसं वाटलं नाही किंवा प्रेस घ्यावीशी वाटली नाही। आज आपण कोपर्डीच्या घटनेला 10 वर्ष झाली, त्या मुलीवर जो अत्याचार झाला तिला न्याय मिळाला नाही, त्याच्यावर तुम्हाला कधी अजूनही भाष्य करावंसं वाटलं नाही। अगदी ताजं म्हणजे आपल्या जिल्ह्यात जी काही प्रकरण झाली, म्हणजे आता मॅडम तुम्हाला सांगतीलच, सावंतवाडीतलं चव्हाणांचं प्रकरण असेल किंवा बांदेकर प्रकरण असेल, अशी अनेक प्रकरणं आपल्या जिल्ह्यात झाली किंवा दिशा चौकेकर प्रकरण झालं। मग या कुठल्याही प्रकरणाच्या बाबतीत तुम्हाला आवाज उठवावासा वाटला नाही। निव्वळ ती खासदारांची सून आहे किंवा आता नगरसेवक झालेत म्हणून गीतेश राऊतांची पत्नी आहे, या गोष्टीचा उदो करून त्याचं एक विरोधी राजकारण तयार करणं आणि त्याच्यावर ताशेरे ओढणं मला वाटतं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही। आणि बुवाबाजीचं म्हणाल तर तो विषय आम्हाला खरंच माहिती नाही, कोणत्या बुवाकडे नेलं किंवा काय केलं, ही सर्व प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे येत्या काळात त्याची आपल्याला उत्तरं मिळतील। परंतु आम्हा दोघींना हा प्रश्न नक्कीच पडतो, जर गिरिजा राऊत म्हणतात त्या पद्धतीने त्यांना जर बुवांकडे नेलं तेव्हा त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत होते, खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना बुवांकडे नेलं तेव्हा आईवडीलही सोबत होते, मग जितके दोषी विनायक राऊत आणि कुटुंबीय आहेत तितकेच दोषी त्यांची आईवडील पण नाही आहेत का, हा सुद्धा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे। त्यामुळे एकूणच हे सगळं पाहता जे काय चाललं आहे ते अतिशय योग्य आहे असं आम्हाला मुळीच वाटत नाही। ते अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चाललेलं आहे आणि हे राजकारण त्वरित थांबवावं, कारण हा प्रत्येकाच्या आयुष्याचा स्वतंत्र विषय आहे।
विनायक राऊत हे खासदार होते किंवा त्यांचा मुलगा आता नगरसेवक झाला आहे म्हणून या गोष्टींना ऊत दिला जातोय का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. 3 वर्षामध्ये त्यांना आपल्यावर जर खरोखरच अन्याय अत्याचार झाले असतील तर तक्रार करावी का वाटली नाही, हा सुद्धा एक प्रश्नच आहे आमच्यासमोर आणि पूर्ण जनतेसमोरचा प्रश्न आहे. 3 वर्ष एवढे जे अत्याचार ते पूर्वी झालेले ते 3 वर्ष एखादी महिला आईवडिलांसोबत राहत असताना गप्प राहू शकते का? तर किंबहुना नाही, कारण सुशिक्षित घराणं आहे, आपल्याला सर्वांना न्याय आहे. आणि आज या गिरिजा राऊतांच्या मागे पूर्णपणे षडयंत्र करण्यामागे एक अदृश्य शक्ती आहे असं आमचं ठाम मत आहे. कारण विनायकजी राऊतसाहेब यांना आपल्याला माहिती आहे की एक जनमानसात सर्वसामान्य जनतेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं असं नेतृत्व आमच्या रत्नागिरी आणि या ठिकाणी सिंधुदुर्गसाठी मिळालेलं आहे. आज ते आमच्या पूर्ण पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचा मुलगा जो गीतेश राऊत आहे हा सुद्धा सध्या विद्यमान मुंबईमध्ये नगरसेवक आहेत. मग यांची कुठेतरी बदनामी करावी असं कुठंतरी अदृश्य शक्ती मी बोलली त्याप्रमाणे त्याला वाटलं आणि त्यांनी या गिरिजा राऊतच्या यांच्या पाठिंबा देऊन त्यांना पुढे करून हे पूर्णपणे षडयंत्र आखलेलं आहे. आणि अनेक आता यामध्ये जिल्ह्यामध्ये इकडे तिकडे महिला विरोधी पक्षाच्या आमच्या विरोधी पक्षाच्या ज्या ठिकाणी आंदोलनं केलं प्रत्येकजण स्टेटमेंट देतात. मी म्हणतो ह्या राऊतसाहेबांच्या विरोधात स्टेटमेंट देण्यापेक्षा त्यांच्यातच स्पर्धा आहे की माझं कुठेतरी मी राजकीय भूमिका माझी मांडून मी कुठेतरी प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून पुढे येते की तू येते असं त्यांचं गलिच्छ राजकारण आहे. मी या सगळ्यांना सांगू इच्छिते आम्हीसुद्धा महिला आहोत, तुम्ही महिला आहात. या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, महिलांवर होणारे अत्याचार आहे, अन्याय आहेत. आता सावंतवाडी चव्हाण प्रकरण आपल्याला गेल्या वर्षीच झालेले, आत्ता वर्ष झाले, ज्यात मी स्वतः आंदोलनाला होती. त्या ठिकाणी सावंतवाडीच्या एकाही पदाधिकाऱ्यांना वाटलं नाही का त्या महिलेला न्याय मिळावा. 1-2 वर्षापूर्वी पांडेकर प्रकरण सावंतवाडी आत्महत्या प्रकरण झालं. हे आत्महत्या नसून हे पूर्णपणे ही हत्या केलेली होती. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेसुद्धा म्हणजे चौकशी चालू होती, परंतु त्याप्रमाणे त्यांना कुठेतरी प्रतिसाद मिळाला नाही आणि ही घटना अशा दाबल्या गेल्यात. आता वेंगुर्ल्याचं प्रकरण दिशा चौकेर या पंचायत समितीमध्ये वेंगुर्ल्याच्या नोकरीला असणाऱ्या एक सुशिक्षित भगिनी होत्या, त्यांच्यावर अन्याय झाला आणि त्यांची हत्या झाली. आणि अशा कित्येक घटना आम्ही जिल्ह्यातल्या सांगू शकतो की या घटना झालेल्या आहेत. पण त्या ठिकाणी या महिला आघाडीने कुठेतरी आपल्या जिल्ह्यातल्या महिलांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीय न्याय मिळण्यासाठी काही प्रयत्न केला नाही. फक्त विनायक राऊत यांना बदनाम करण्यासाठी हे पूर्ण षडयंत्र हे या ठिकाणी यांनी थांबवावं. आणि त्या म्हणतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी कुठेतरी शांत आहेत. आम्ही सांगतो आम्ही महिला आहोत, परंतु कोणाच्या घरापर्यंत जाणं कौटुंबिक कलहामध्ये आपण जाणं हे आमचं काम नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. आज ड्रग्सचा आपल्या जिल्ह्यामध्ये विळखा पडलेला आहे. सुशिक्षित आपले बेरोजगार आहेत, तरुणी याच्याकडे वळलेले आहेत. त्याप्रमाणे महिलांचे अनेक प्रश्न आहेत, त्याच्या विकास कामांचे आहेत. अनेक असे प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. दारूचा आपल्याला सगळे पत्रकार बंधू आहेत, आपल्याला माहिती आहे दारूचा विषय आहे. असे अनेक विषय या ठिकाणी आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या महिला आघाडींनी तुम्ही जर समोर आहात आम्ही तुमच्यासोबत आहोत. फक्त तुम्ही आम्हाला आव्हान दिलं की या प्रकरणात तुम्ही पुढे या आमच्यासोबत आहात का, तर जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण महिला आघाडीने एकत्र काम करूया हे मी सुद्धा तुम्हाला आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आव्हान देते. अनेक असे प्रश्न आहेत. लाडक्या बहिणींचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना न्याय आहे. निवडणुकीच्या वेळी काय केलं, निवडणुकीच्या वेळी मागच्या विधानसभा लोकसभेच्या वेळी सगळ्या महिला लाडक्या बहिणींना KYC वगैरे न बघता पूर्णपणे सगळ्यांना 1500 रुपये सुरू केले झालं. आता बघितलं तर 92 लाख महिला यामधून कमी केलेल्या आहेत आणि 3,500 कोटीची आहे. मग ह्या कॅगने दाखवली म्हणजे तुम्ही सरकारला कुठे ही सुद्धा तुमची पूर्णपणे महिला वर्गाची केलेली फसवणूक आहेत. लाडक्या बहिणी म्हणता आता काय त्या सावत्र बहिणी झाल्यात का, हा सुद्धा मुद्दा आहे. अशा अनेक प्रश्न आहे या ठिकाणी. आपण जर सर्व महिलांनी राज्यातल्या जिल्ह्यातल्या एकत्र येऊन काम केलं तर खूप प्रश्न आहेत, आम्ही ते सोडवू शकतो. त्यामुळे यापुढे गलिच्छ राजकारण कोणी विरोधी महिलांनी करू नये. आपण सन्माननीय जिल्ह्याचा आपण सन्मान करतो. हा आपला जिल्हा आहे तो सुसंस्कृत जिल्हा आहे. याला राजकीय वारसा तसा ऐतिहासिक वारसा आहे. त्याप्रमाणे आपण चांगल्या गुण्यागोविंदाने काम करूया एवढंच सांगते. आणि न्यायदेवतेवर आपला पूर्णपणे 100% विश्वास आहे. आणि पोलीस यंत्रणा आपला काम करून याच्यामध्ये काही तो तोडगा काढतील. त्यामुळे या ठिकाणी
या याच्या पुढे कोणी गलिच्छ राजकारण करू नये एवढं मी या ठिकाणी सांगू दुसरं इच्छिते. कसं होतंय की तिच्या आम्ही सुरक्षेची मागणी करतो किंवा तिला न्याय मिळावा अशी मागणी करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेची मागणी करताय, सरकार तुमचंच आहे, गृह मंत्रालय देवाभाऊंकडे आहे. म्हणजे एका प्रकारे तुम्ही तुमच्या सरकारवर आणि देवाभाऊंवर अविश्वास दाखवताय का, हा प्रश्न आम्हाला पडतोय. जर आम्ही बिळात बसलो असं तुम्ही म्हणताय, तर हे जे आता मॅडमनी सांगितले किंवा मी सांगितले, या प्रकरणासाठी ही महिला आघाडी कधीही रस्त्यावर उतरताना दिसली नाही. बुवाबाजीच्या बाबतीत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष बुवांकडे जाते, महिलांना त्यांच्याकडे नेते, तिचा राजीनामा हा सरकार घेतं, पण म्हणून ह्यांची महिला आघाडी कधी रस्त्यावर उतरून तिचा राजीनामा मागत नाहीत. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी काही घाणेरडी परंपरा यांची आहे ती आता ह्यांनी थांबवावी. काढायला गेलं तर अनेक प्रकरणं काढता येतील. आज पण आता बघायला गेलं तर आता मगाशी जसं मॅडम म्हणाल्या, लाडक्या बहिणींचे तुम्ही 92 लाख महिलांना वंचित केलं आहे. जवळजवळ 3,500 कोटीची त्रुटी शासनाची सापडत नाही आहे. याच्यावर एकही अभ्यासपूर्ण आवाज एकही महिला उचलणार नाही. पण एखाद्याच्या घरातलं प्रकरण निघालं की त्याच्यावर तुम्ही मसाला लावून तावून सुलाखून बोलायला सुरुवात करणार, तर मला वाटतं हे विषय तुम्ही थांबवायला हवे. आपण सुसंस्कृत आहात हे आता तरी दाखवून द्या. आम्ही सुसंस्कृत आहोत म्हणून आत्तापर्यंत अनेक राजकीय आपल्या जिल्ह्यातल्याच राजकीय घराण्यातले विषय माहीत असूनसुद्धा आम्ही कधी बाहेर काढले नाहीत, कारण तो त्यांच्या कुटुंबाचा विषय होता. तुम्हीसुद्धा तो त्यांच्या कुटुंबाचा विषय आणि दुसरा तो न्यायप्रविष्ट आहे. घटस्फोटाची केस कोर्टात चालू आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक बोलणं भाष्य करणं त्यांनी टाळावं आणि जे काय न्याय त्यांना मिळणार आहे, पुढे जे काय होणार आहे ते पाहावं आणि त्यानुसार आता हे गलिच्छ राजकारण त्यांनी थांबवावं असं आमचं म्हणणं आहे.